सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरमबाबा यात्रा महोत्सवात विदर्भातील सर्वप्रथम हिंद केसरी मैदानावर आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात आयोजित या जंगी शंकरपटाचा शुभारंभ 8 जानेवारी बुधवार रोजी करण्यात आला. यावेळी माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण तायडे, केवलराम काळे, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल, सिरसगाव ठाणेदार महेंद्र गवई, भाजपा पदाधिकारी रुपेश ढेपे, प्रमोद कोरडे, अतुल वाड, आनंद अहिर, विशाल काकड, कुंदन यादव, अभय मातने, सुखदेव पवार, प्रवीण तोंडगावकर, बाळासाहेब सोनार, रितेश नवले, राज पाटील, अभिजित तायडे, मुरली माकोडे, प्रमोद दिवटे, स्वप्नील तायडे, कार्तिक विधाते, धीरज चुनडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शंकरपटात जवळपास राज्यातून 250 मालकांनी आपल्या बैल जोड्या या स्पर्धेत सहभागी केल्या. 3 गटात आयोजित या पटातील विजेत्यांना 11 लाख रुपयाचे बक्षिसे वितरित केल्या जाणार आहे. बुधवार रोजी शंकरपटात बुलढाणा एक्सप्रेस, बाब्या डॉन तर बगीरा देवाभाई या बैल जोडीचा प्रामुख्याने सहभाग झाला होता. पहिल्याच दिवशी आमदार प्रवीण तायडे यांनी स्वतः धुरकरी होऊन जोडी आखली. यावेळी उपस्थितांनी जोरदार दाद दिली. यावेळी घड्याळवाले गणेशभाऊ पळशीकर, चरण खरासे सुद्धा दाखल झाले होते. सर्व शंकरपटातील स्पर्धकांसाठी विशेष व्यवस्था भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या जंगी शंकरपटाचा समारोप 10 जानेवारी रोजी बक्षीस वितरणाने केला जाणार आहे. 1.25 लाख से चुनके आए. बेईमानों पे ईमानदारी जिंदगी में किस तरीके से हावी होती है, अमरावती जिले ने वो करके दिखाया. आणि त्याच पद्धतीने अचलपूर मतदारसंघामध्ये ज्या वेळेस मी प्रचाराला आली आणि ज्या वेळेस मी प्रवीण भाऊ सोबत उभी होती, मी आणि रवी जी, आणि त्यावेळेस लोकांनी म्हटलं, सगळे कार्यकर्ते आमचे जोडे भारतीय जनता पार्टीचे छूटबूट 4-5 लोक आमच्या प्रवीण भाऊ सोबत होते. सगळ्यांना समजून 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 आम्ही फॉर्म भरापर्यंत आणलं. मग त्याच्यानंतरही सुद्धा शेवटचे दिवस पर्यंत आम्ही सगळ्यांना समजत होतो. बरेचसे लोक नॉर्मल लोक नाही, मतदार नाही, पण ज्यांना खूप जास्त राजकारण समजते, ज्यांच्या डोक्याच्या वर आहे राजकारण, डोक्यावर फिट झालेलं राजकारण आहे, ते माझे प्रवीण भाऊला म्हणत होते, आपल्या आमदारांना म्हणत होते अचलपूरच्या, की म्हणे डमी दिलाय. प्रवीण भाऊ आयुष्यात नाही विसरणार मी. या सगळे माझे इलेक्शन या जिल्ह्यातलं, माझा पराभव झाला होता, माझ्या पदाचा पराभव झाला. अरे हिम्मत का जिस दिन तुम लोगों ने मेरा पराभव किया उस दिन मैं तुमको खिलाड़ी मानूंगी. अरे खिलाड़ी तो नवनीत राणा थी की हिम्मत नव्हती हारली आणि खुलेआम सांगत होती की महिला जेव्हा पदर खोचते तर त्यावेळी चांगल्याला झाशीची राणी काय होती, आई जिजाऊ काय होती ते लक्षात आणून दिलं. ज्या दिवशी तुमचा फॉर्म भरायला आम्ही प्रवीण भाऊ आलो, जेव्हा मी तुमचे फॉर्म भरण्याच्या दिवशी प्रचाराला भिडली, त्याच्या अगोदरच भिडली होती, सगळ्यांना माहित आहे. करंजगावमध्ये जेव्हा मी असा पदर समोर केला लोकांचे, त्या दिवशी अभ्यंकर दादा माझी भेटीला आले. त्या म्हणे की ताई भाषण होते की काय होते तुमचे, म्हणे स्वतःची बायको नवऱ्यासाठी लोकांसमोर पदर करत नाही, पण एक भावासाठी तुम्ही त्या करंजगावमध्ये लोकांसमोर मतासाठी तुम्ही पदर समोर केला. तेव्हा मी पदर याच्यासाठी केला होता की जेव्हा माझा पराभव झाला तेव्हा नवनीत राणाचा पराभव नाही, माझे भगवेचा पराभव झाला होता. आणि त्या भगवेकरिता मी पदर समोर केला होता. आणि त्या भगवेकरिता अचलपूर मतदारसंघामध्ये ज्याही मतदारांनी त्यांना मतदान केला त्यांना इथूनच दंडवत करते आणि इथूनच धन्यवाद करते. जेव्हा मी त्या डोक्यावर भगवा बांधून निघाली तर बरेचसे नेते पाहत होते की नवनीत राणाला काय झालं. अरे ते भगवेचा नशा होता, ते हिरवेला काय समजणार आहे. डोक्यावर जेव्हा बांधून निघाली तो
रक्तात भगवा होता, त्या भगवेचा नशा फक्त तोच व्यक्ती समजू शकते ज्या देशातून ज्याला प्रेम आहे, दुसरा त्या भगवेचा महत्व समजू शकत नाही. आणि प्रवीण भाऊ, तुम्ही साधे जरी असाल, तुम्ही तोड्या करत नसाल, पण मी तुम्हाला एक विषय सांगते, जो सब्जेक्ट खत्म हो गया है उसे उधर ही छोड़ देना चाहिए. 23 तारीख को वो विषय तुमच्याकडनं ऐकायचं, काय झालं तो मॅटर क्लोज. तर प्रवीण भाऊ, आता फक्त माझे शेतकरी, आता फक्त माझे शेतमजदूर, आता फक्त माझे घरकुलाचा प्रश्न, आता फक्त माझी फिने मिल सुरू करणं, आता फक्त आमची अचलपूर जिल्हा करणं, आपल्याला तोच विषय पाहिजे. लोकांनी जिथे ज्यांना जे उत्तर द्यायचं होतं, लोकांनी त्यांना तिथे उत्तर दिलेलं आहे. आता लोकांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. ज्याच्यासाठी डोक्यात भगवा बांधलं, आता त्या भगवेला परमनंट अचलपूर मध्ये आणि या जिल्ह्यामध्ये गाडून टाकायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की मी धावली, जीवन बाईला धावलो, अरे बाबा, जैसे आपने मुझे बोला कि सोच में मजबूती चाहिए, अरे मजबूती नहीं होती. हारने के बाद 20 दिन के अंदर जिले में तूफान के जैसा घूमना कोई नहीं सकता था. तूफान के जैसा इस मतदारसंघ में घूमी. आता ज्यांच्याकडे काम नाही, आपण कामाचे लोक, केवळ भैया, कारण ना, अरे आमची सरकार बोलली, एक एक शब्द आमचे देवेंद्र फडणवीसजी करान. जर देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलंय की कर्जमाफी होईल, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होईल. और जिसको अभी काम नहीं, काम वाले बंदे ने उसके बारे में बात ही नहीं करना है. आज ज्यांना फुर्सत आहे तर दंड कुठे कुठे सुंदर भाऊ द्या बरं दंड. मी आपल्याला आज जेवढेही शेतकरी इथे आलेले आहेत, ज्यांच्याही बैल जोडी इथे आलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगेन, तुम्हाला पाहून जीवनामध्ये प्रत्येक क्षण आम्ही जगतोय की माझा शेतकरी राजा हा राजा होता, राजा आहे आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत आमचा शेतकरी हा राजा राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्यांना, माझ्या शेतकऱ्यांपेक्षा आमच्या जीवनात काहीच महत्वाचं नाही. 5 वर्षात एकदा मतदान येते, पण 5 वर्ष आमच्यासारखे नेते, आमच्यासारखे समाजामध्ये काम करणारे प्रत्येक क्षण आम्ही कोणासाठी जगत असो तर ते फक्त शेतकरी राजासाठी आम्ही आमचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी देतो आहे. म्हणून हे आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहून आज हिंद केसरीनी जे शंकरपट इथे आयोजन केलं आहे, ते सगळी मंडळीचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. कारण हे हिची शंकरपट बंद करण्याचा पाप सुद्धा महाआघाडीने केलं होतं की आपलं सगळ्यांचं नंबर लागणार नाही, पण ज्यांचं लागलं त्यांना मनापासून शुभेच्छा, आणि ज्यांचं नाही लागलं त्यांना पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. दोन्ही हात वरती करून जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, भारत माता की जय. बैरम बाबाच्या इथे यायचं, पण सुरक्षित घरी पोचायचं. एवढीच सगळे बाबांना मी विनंती करते हात जोडून, आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा की सगळ्यांची मनोकामना आहे बैरम बाबा पूर्ण करे, एवढीच बाबाकडे मी प्रार्थना करते आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. सानू खान सह जितेंद्र रुडे, अध्ययन समाचार लाईव्ह, बैरम यात्रा.